आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्या सोबत दादाराव वाघ। नवीन पोलीस निरीक्षक यांना चोरट्यांची सलामी। भरवस्तीत असलेले घर बंद फोडून लाखोचा आवाज केला लंपास। जामनेर येथे नवीन पोलीस निरीक्षक कासार यांनी पदभार हाती घेऊन एक आठवडा होत नाही तो जामनेर शहरातील आनंदनगर भागात घर बंद पाहून चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून घरातील रोकड दागिने एवढेच नव्हे तर घरात असलेले चांदीचे देव ते देखील लंपास करून जामनेर पोलीस निरीक्षक यांना चोरट्यांनी सलामी दिली का असा प्रश्न मात्र येथे उद्भवत आहे। जामनेर शहराच्या मधोमध असलेले आनंदनगर हा भाग गजबजलेला असून या भागात शिक्षक, व्यापारी त्याचप्रमाणे छोटे मोठे उद्योगधंदे करणारे नागरिक राहतात। पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेले हे आनंदनगर असून या वस्तीत नेहमी रात्री पोलीस गस्त घालीत असतात। अशा परिस्थितीत सुद्धा चोरट्यांनी धाडसी चोरी करणे म्हणजे पोलीस प्रशासनाला आव्हान करल्याचे दिसून येत आहे। देवीदास मोरे हे आनंदनगर या भागात 25 वर्षापासून वास्तव्यास आहे। देवीदास मोरे हे एक रिटायर्ड शिक्षक आहे। पती पत्नी हे दोघेच या घरात राहत असतात। त्यामुळे हॉस्पिटल कामासाठी किंवा इमर्जन्सी काही काम पडेल यासाठी घरात रोकड ठेवत असतात। परंतु 4 तारखेला देवीदास मोरे यांच्या सासूचे वर्षा श्राद्ध निमित्त त्यांना बाहेरगावी जावे लागले। त्यावेळेस ही घटना घडल्याची माहिती त्यांनी दिली। या घटनेत त्यांनी शंका देखील व्यक्त केली की 25 वर्षापासून मी वास्तव्यास असून अशी घटना घडली असं मला आठवत नाही। परंतु ही घटना कोणीतरी माहितीगार यांनी चोरट्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली असावी की हे घर बंद आहे, त्यामुळेच ही धाडसी चोरी झाल्याची घटना घडली अशी माहिती देखील त्यांनी यावेळेस दिली। या सर्व घटनेत मात्र संपूर्ण परिसर भयभीत झालेला असून नवीन आलेले पोलीस निरीक्षक कासार यांनी पदभार स्वीकारला त्यावेळेस मीडियावर गुन्हेगारी कृत्य खपवून घेतले जाणार नाही अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या। त्यामुळे पोलीस निरीक्षक कासार हे तात्काळ चोरट्यांना जेरबंद करून जामनेरवासियांना चोरट्यापासून भयमुक्त करतील का अशी मागणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे जामनेरवासियांकडून केली जात आहे। Audio
आपलं नाव? देवदास बासू मोरे, बरं, हा कोणता एरिया म्हणून ओळखला जातो? आनंदनगर. आनंदनगर नगडली. त्याविषयी तुम्हाला केव्हा माहिती मिळाली? आम्ही 4 तारखेला आमच्या सासूबाईचं वर्ष श्राद्ध होतं म्हणून नाशिकला गेलो 4 तारखेला आणि कार्यक्रम वगैरे आला. 5ला कार्यक्रम आवरला, 6ला आम्ही मुक्कामी राहिलो आणि 7 तारखेला काल रात्री 10 वाजता आम्ही जामनेरमध्ये आलो. बसस्टँडला उतरलो. बसस्टँडला उतरून घरी आलो. घरी आल्यानंतर गेटचं कुलूप आम्हाला व्यवस्थित दिसलं. त्यानंतर आम्ही वरती गेलो. वरती गेल्यानंतर वरच्या मजल्यावरती गॅलरीमधलं माझं जे फ्रंट डोअर आहे त्या दरवाजाला कुलूप मला दिसलं नाही आणि कुलूप दिसलं नाही म्हणून मी एकदम भांबवून गेलो की आपल्या घरात चोरी झालेली दिसते का. मी दरवाजा उघडल्यानंतर पुढच्या हॉलमधील सगळं शोकेसमधील कपाटातील सगळं फायली वगैरे कागदपत्र इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. त्यानंतर मधल्या बेडरूममध्ये जिथं कपाटं आहेत त्या सर्व कपाटामधील सर्व साड्या बिड्या दागिने म्हणजे सगळ्या ज्या वस्तू होत्या त्या फेकलेल्या आढळल्या आणि सर्व लॉकरची मोडतोड, तिजोरीची मोडतोड करून त्याच्यामध्ये असलेले सर्व पैसे लंपास झाल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यानंतर देवघरामध्ये पाहिले असता देवघरामधील सर्व देवांच्या मूर्त्या चांदीच्या त्या सर्व ते उचलून घेऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर मागच्या बेडरूममधला जो कॉट आहे त्या कॉटमधल्या सर्व गाद्या वगैरे उचकून त्यांनी सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिलेले आहे. किचनमधले सर्व सामानसुद्धा डबे वगैरे सगळं तपासून एक एक डबा त्यांनी खाली काढून ठेवलेला होता, परंतु त्याच्यात काही मिळालं नाही म्हणून ते डबे तसेच उघडे करून ते निघून गेलेले आहे. साधारण किती मुद्देमाल गेलेला आहे? आम्ही दोघं नवरा बायको डायबिटीज पेशंट आहे म्हणून दवाखान्याची वेळ काळ येईल वा याच्यासाठी मी घरामध्ये नेहमी 50-60 हजार रुपये ठेवत होतो. परंतु तसं करता करता 40 म्हणजे एकूण माझ्या घरामध्ये 2,21,000 रुपये कॅश होती आणि दागिन्यांपैकी बाईच्या कानातले 2 ग्रॅमचे टापसे होते आणि सोन्या आपल्या चांदीचे कॉईन होते. एवढं सगळं मुद्देमाल गेलेलं आहे आमच्या घरात. आणि चांदीचे जे देव होते ते साधारण तुमच्या अंदाजे कितीचे होते बा असं? ते देव 2 मूर्त्या भरीव मोठ्या होत्या, गणपती आणि लक्ष्मीची. त्या 50-50 ग्रॅमच्या वरती मूर्त्या होत्या आमच्या दोघी. बरं, ही माहिती मग तुम्ही पोलीस स्टेशनला केव्हा सांगितली? काल रात्रीच आम्ही आल्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली मी लगेच पोलीस स्टेशनला गेलो आणि थोड्या वेळातच तिथं PSI साहेबाने ते माझ्यासोबत इथं आले आणि त्यांनी सगळ्या परिस्थितीची स्वतः पाहणी केली. त्यानंतर आज सकाळी FIR दाखल करून घेण्यात आला. नंतर डॉग स्क्वॉड आला, ठसे तज्ज्ञ आले आणि साधारण 3-3:30 वाजेच्या पुढे LCBची माणसं पण येऊन गेलेली आहेत. ते सर्व तपास करता आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. जामनेर परिसरामध्ये आनंदनगरमध्ये मी साधारण 25 वर्षापासून राहतो, परंतु 25 वर्षामध्ये मला कधीही चोरी झालेली असं ऐकण्यात नाही. परंतु माझ्या घरात चोरी झाल्यामुळे हे म्हणजे कुठल्या तरी माहितीगार माणसाचा ते तुम्हाला असं वाटतंय की बा तुमची मालूमात यामध्ये बा स्थानिक कोणी ना कोणी इन्व्हॉल्व असू शकतं? कारण मी नेटकाच रिटायर झालेला आहे आणि त्यांना वाटलं असेल की बा सरांच्या घरामध्ये खूप पैसा असेल तर त्या हिशोबाने ही चोरी झालेली आहे असं मला वाटतं. तुम्हाला शंका आहे? हो, मला शंका आहे.